शरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वापराधं विहितमविहितं वा सर्वमेतत्क्षमस्व जय जय करुणाब्धे श्रीमहादेव शम्भो चॅप्टरचं नाव काय? आता पहिला चॅप्टर आहे आपला हेरिडिटी अँड इव्होल्युशन. आलं लक्षात? म्हणजे काय पाहिजे आता आपल्याला? आनुवंशिकता आणि उत्क्रांती पाहिजे. चॅप्टर 2 पार्ट मध्ये डिवाइड आहे. पहिला पार्ट म्हणजे चॅप्टरचं एक पेज फक्त पाठपोट, आणि दुसरा पार्ट इव्हॉल्युशन इन डिटेल सांगितलंय तुम्हाला. आता हे एकच पेज का सांगितलंय? कारण नवी त्याच्या हेरिडिटीच्या बद्दल सगळं झालेलं आहे तुम्हाला. डॉमिनंट कॅरेक्टर्स काय आहेत, रिसेसिव्ह कॅरेक्टर्स काय आहेत, आलं लक्षात? इनहेरिटन्स म्हणजे काय असतं, मग ते मॉडेल पाहिले होते तुम्ही, पाहिले होते का? क्रॉसिंग पाहिलं होतं ना, हायब्रिडायझेशन, कळलं? म्हणजे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला नवीन झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये थोड्याशा गोष्टी फक्त ट्रान्सलेशन, ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलोकेशन काय. परंतु गंमत अशी होती की क्वेश्चन जे विचारले जातात ह्या 2 पेजेसवर, म्हणजे पाठपोट एक पेज तुमचं, त्याच्यावर सगळ्यात अवघड टफेस्ट क्वेश्चन विचारले जातात, कळलं? मग त्याच्यासाठी तुम्हाला बेस तुम्हाला माहित असणं गरजेचं असतं, कळलं? आता नवी मध्ये काय केलंय? नवी मध्ये तुम्हाला हेरिडिटी इन डिटेल मध्ये सांगितलं. मग हेरिडिटी म्हणजे काय? हेरिडिटी म्हणजे काय की ट्रान्सफर्स ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर. काय करायचंय? जैविक गुणधर्म फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन. म्हणजे काय? जैविक गुणधर्म एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे काय करायचे? संक्रमित करायचे. वाया जीन्स. कशाच्या माध्यमातून? जीनच्या, म्हणजे जनुकाच्या माध्यमातून जैविक गुणधर्म एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित करण्याची प्रक्रिया जी, हिला आपण काय म्हणतो? हिला आपण म्हणतो आनुवंशिकता. लक्षात आलं? म्हणजे काय की माणसापासून माणूसच तयार होतो. माणसापासून गाढव तयार होतो का? माकडापासून माकड तयार होतो, मांजरापासून मांजर तयार होतो. आता माणसापासूनही माणूस, तेही काय की त्याही गुणधर्मामध्ये काही साम्य असतात. मग काय साम्य असतात की आपण आपल्या आई वडिलांसारखेच दिसतो, किंवा कधी कधी आपण थोडे आपल्या आजी आजोबांसारखे दिसतो. काही गुणधर्म आपले तसे असतात, किंवा चालण्याची पद्धत, आपली बोलण्याची पद्धत, किंवा मागच्या पिढीकडून काही गोष्टी येतात तुम्हाला, कळलं? किंवा काही हिस्ट्री येते डिसीजची. म्हणजे काय की वडिलांना किंवा आईला किंवा आजोबांना डायबिटीस असतं, तर तो नातवालाही होऊ शकतो. म्हणजे एक पिढी सोडली जाते, पण तिसऱ्या पिढीतही काय होतात? ते आजार येतात. म्हणजे काय की हे कशामुळे येतात? मग की तो जीन मध्ये डिफेक्ट झालेला असतो. जीन म्हणजे जनुक, कळलं? म्हणजे काय की जैविक गुणधर्म तुमच्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित करण्याची जी प्रक्रिया आहे, कुणाच्या माध्यमातून केली जाते? ती जनुकांच्या माध्यमातून केली जाते. आता जनुके कुठे असतात? जीन म्हणजे काय, काय काय नाही, ते शिकवलंय का तुम्हाला? म्हणजे काय की आपण क्रोमोझोम पाहिला होता बघा सेल डिव्हिजन मध्ये. मी क्रोमोझोमचं एक स्ट्रक्चर सांगितलं होतं तुम्हाला, की असं काहीतरी केलं तर पहा. हे आर्म दाखवले होते, हा सेंट्रोमर दाखवला होता, कळलं? आणि हा पार्ट याला डीएनए म्हणतात, कळलं? याला काय म्हणतात? आणि त्या डीएनएचा एक तुकडा एवढा याला म्हणतात जीन. याला काय म्हणतात? म्हणजेच काय की जीन इज नथिंग बट फ्रॅगमेंट ऑफ डीएनए, कळलं? डीएनएचा एक छोटासा तुकडा म्हणजे काय? जीन. म्हणजे याचा अर्थ लक्षात घ्या, मी काय सांगतोय काय नाही, की जीन तुमचे काय करतोय? आनुवंशिक गुणधर्म डिटरमाइन करतोय. म्हणजे इनडायरेक्टली कोण करतोय? डीएनए करतोय ना. आणखी इनडायरेक्टली कोण करतोय? क्रोमोझोम करतोय. येतंय लक्षात? म्हणजे काय, आईकडून काही पेअर क्रोमोझोमच्या आणि वडिलांकडून काही पेअर, याच्यानुसार तुमचे जेनेटिक गुणधर्म काय केलं त्याचं फिक्स केलं जातं, कळलं? मग ते आईवर पडले का बापावर पडले, ह्या गोष्टी कशा कळतात? ह्या गोष्टी या क्रोमोझोमच्या सिक्वेन्स वरून कळतात, कळलं? क्रोमोझोमच्या व्हॅरिएशन वरून कळतात, कळलं?
म्हणजेच काय की हेरिडिटीची डेफिनेशन काय मग ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू अनादर जनरेशन व्हाया जीन्स इज कॉल्ड ॲज हेरिडिटी. मुद्दा लक्षात आला? म्हणजे आपण इन डिटेल जाणार आहे, पण काही फॅक्च्युअल गोष्टी ज्या आहेत त्या फॅक्च्युअल गोष्टीवर डायरेक्ट क्वेश्चन रिकाम्या जागेवर पडतो. कळलं? म्हणजे कन्सेप्च्युअल पॉईंट आहे त्याच्यावर क्वेश्चन पडणार नाही, पण फॅक्च्युअल वर पडेल. मग फॅक्च्युअल वर काय पडेल आता की बाबा याच्या बाबतीत काय काय स्टडी करण्यात आलं नक्की हेरिडिटीच्या बाबतीत. कळलं? किंवा हे आता आपल्याला इंट्रोड्यूस करायचं आहे, चॅप्टर सुरू करायचं, पण त्याच्या अगोदर काय थिअरीज होत्या किंवा काही लोकांचे पॉस्च्युलेट्स आहेत. म्हणजे काय की त्यांनी काय केलेलं की त्यांनी काही थिअरीज मांडलेले आहेत किंवा त्यांचे काय काय आहेत, त्यांचे काही सिद्धांत आहेत, ते आपल्याला काय करायचे पाहिजे. मग या हेरिडिटीच्या बाबतीत की हेरिडिटीचा अभ्यासच त्या माणसाशिवाय होऊ शकत नाही. असा माणूस कोण होता? असा माणूस होता जॉन ग्रिगर मेंडेल. एक नंबरचा माणूस कोण? जॉन ग्रिगर मेंडेल. त्याला पयोनियर असं म्हटलं गेलेलं, म्हणजे जनक येतो. कळालं? लक्षात आला मुद्दा की हे जे अनुवंशिकता आहे याच्याबद्दल जे सिद्धांत मांडले जातात, मेंडेलची थिअरी बघितल्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही. इतकं त्याचं योगदान कसं आहे, मोठे. कळलं? म्हणजे याची जर हिस्ट्री पाहिली आता, हा धर्मगुरू होता. कळलं? म्हणजे वरच्या क्लास मधला व्यक्ती होता हा. तर त्याने रिसर्च केला होता. तो रिसर्च करून त्याने त्याचा रिसर्च एका जर्नल मध्ये, म्हणजे काय केलं जातं की आपण तुम्हाला ते पुढं तुम्ही डिग्रीला गेल्यावर समजून येईल तुम्हाला की समजा तुम्ही एखादा रिसर्च केलाय, तर तो रिसर्च काय केला जातो, तो रिसर्च कुठेतरी मांडावा लागतो आपल्याला. त्याला जर्नल म्हणतात. कळलं? मग काही इंटरनॅशनल असतात, काही लोकल लेवलचे जर्नल्स असतात. त्याच्यामध्ये तो रिसर्च काय करावा लागतो, मांडावा लागतो. याने तो रिसर्च काय केला, मांडला. पण तो रिसर्च मांडल्यानंतर त्याच्यावर कोणी काही पाहिलंच नाही. कळलं? मग लोकांना वाटलं की बाबा म्हणजे कसं असते गंमत आता की समजा मी एखादा रिसर्च करतोय आणि मी तो मांडल्यानंतर त्या जर्नलला की बाबा हे जर्नल कोण कोण वाचतंय, कोण कोण पाहतंय, म्हणजे मेन सायंटिस्ट आज जे मेन सायंटिस्ट आहेत, मग त्यांनी त्यावेळेस तिथं जे मेन होते त्यांना वाटलं की काय नाहीये, किरकोळ रिसर्च आहे. त्यांनी काय त्याच्यावर लक्ष दिलं. मग तो रिसर्च त्यांनी पब्लिश करून तो वारला मेंडेल. काय झाला? तो वारला. वारल्यानंतर 30 वर्षांनी 2 सायंटिस्ट आले. त्यांनी काय केलं की त्यांनी त्याचा रिसर्च पाहिला आणि तो रिसर्च त्यांनी परत नव्याने पब्लिश केला. आणि मग त्यांना जाणवलं किंवा मग जगाला जाणवलं की आनुवंशिकतेचा अभ्यास मेंडेलच्या थिअरीशिवाय कम्प्लीटच होऊ शकत नाही. कळालं? म्हणजे याच्यावरून आपल्याला काय शिकता येतं की आपल्याला शिकता येतं की गुणांचं कौतुक होतं, उशिरा का होईना होतं, पण 100% होतं. तुम्ही एखादी चांगली गोष्ट जर केली तर ती 100% त्याचं फळ भेटतं, म्हणजे वस्तू ती मेल्यानंतर 30-40 वर्षांनी ती मिळाली. कळालं? पण आज गंमत अशी आहे की तुम्हाला आनुवंशिकतेचा अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला मेंडेल पाहावाच लागतो. येतंय लक्षात? म्हणजे होतं, गोष्टी जाणवतात, गोष्टी त्या गोष्टी विचारात घ्यावाच लागतात, उशिरा घ्यावा लागतात, पण घ्यावाच लागतात जर कार्य चांगलं असेल. कळलं? मग असा कोण होता? असा होता मेंडेल. 1 नंबरचा मुद्दा लक्षात आला. 2 नंबरचा मुद्दा आहे ह्युगो डी राईज. कळलं? नाव छान आहे, ह्युगो डी राईज. त्यांनी काय केलेलं आहे, उत्परिवर्तनाचा सिद्धांत मांडलेला आहे. उत्परिवर्तन म्हणजे म्युटेशन. म्हणजे काय की तो पॉइंट इन डिटेल मध्ये येईल. जे आपल्या बॉडीमध्ये सिक्वेन्स असतात बेस पेअरच्या, न्यूक्लिओटाइड बेसच्या. कळलं? त्या बेस पेअरच्या किंवा त्या कोडॉनच्या सिक्वेन्स जर आपल्या बॉडीमध्ये चेंज झाल्या ट्रिपलेट कोडॉनच्या, येते लक्षात, तर त्याच्याद्वारे त्या चेंज झालेल्या सिक्वेन्समुळे काहीतरी ॲबनॉर्मॅलिटी येऊ शकते. कळलं? फॉर एक्झाम्पल सिकल सेल ॲनिमिया होईल. फॉर एक्झाम्पल डायबिटीस होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल क्लीन फिल्टर सिंड्रोम होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल अल्बिनिझम होऊ शकतो. हे वेगवेगळे डिफेक्ट तुमच्या म्युटेशनमुळे होऊ शकतात. मग हे सांगण्याचं काम कोणी केलं? हे सांगण्याचं काम केलं ह्युगो डी राईज नावाच्या सायंटिस्ट. पॉइंट लक्षात आला? 3 नंबरचे सायंटिस्ट होते वॉल्टर अँड सटन. हे 2 जण आहेत. कळलं? ह्यांनी काय केलं की ह्यांनी ग्रास हुपर म्हणजे नाकतोडा जो आहे, त्या नाकतोड्याच्या शरीरामधले त्याच्या सेल मधले काय शोधून काढले? क्रोमोझोम. आलं लक्षात? म्हणजे गुणसूत्र शोधून काढले नाकतोड्याच्या सेल मधले. म्हणजे क्वेश्चन आला की सगळ्यात पहिले गुणसूत्र कसे शोधले गेले? ते कुठे शोधले गेले? नाकतोड्यापासून, ग्रास हुपर पासून. कळलं? मग त्याच्यानंतर काय आलं? त्याच्यानंतर आले मॅककार्थी आणि मॅकलिओड. ह्यांनी काय केले लक्षात घ्या की त्यांनी सांगितलं की डीएनए हे बाकीच्या सगळ्या सजीवांचं काय असतं? जेनेटिक मटेरियल असतं, एक्सेप्ट काय? व्हायरस. व्हायरस सोडले तर प्रत्येक सजीव जे असतील त्यांचं जनुकीय मटेरियल किंवा जेनेटिक मटेरियल जे असणार आहे ते कोण असणार आहे? डीएनए असणार. हे कोणी सांगितलं? हे सांगितलं मॅककार्थी आणि मॅकलिओड या 2 सायंटिस्ट. आणि मग सगळ्यात शेवटचे रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी म्हणतात त्याला, ती तुम्हाला पुढे इन डिटेल मध्ये येईल 12वीत, 11वी 12वीत, की त्याच्याबद्दल जे रिसर्च केला गेला ते 2 सायंटिस्टनी केला. काय? फ्रँकोइस जॅकोब अँड
जॅक मोनाइड यांनी काय केलं, प्रोटीन सिंथेसिसची थिअरी दिली, त्यालाच म्हटलं जातं रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी. कळलं? मग ह्या 4-5 पॉईंटवर तुम्हाला एखाद्या रिकाम्या जागेवर क्वेश्चन येऊ शकतो. हे जनरली काय आहे की हा स्किपिंग पार्ट असतो, हे तुम्ही बघत नाही, पण याच्यावर क्वेश्चन पडतो आणि याच्यावर एकाच मार्काचा क्वेश्चन पडतो. जास्त जास्त क्वेश्चन पडतो का डीप मध्ये, एकाच मार्काचा पडतो. पण तिथं गंमत अशी होती की आपण काय केलेलं असतं, आपण पाहिलेलाच नसतो तो पॉईंट, आपण तो स्किप करून टाकतो. आणि तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह 10 मार्काला आहे. किती मार्काला आहे? ऑब्जेक्टिव्ह 10 मार्काला आहे, त्याच्यातला 1 मार्क चुकला म्हणजे 10 मार्काचा क्वेश्चन असलं, 10 पैकी तुम्हाला तिथं 7, 6, 5, 8 जरी पडले तरी एक्झामिनरचा माइंडसेट चेंज होतो. येतंय लक्षात? मग 40 मार्काचा पेपर आहे, 40 पैकी ऑब्जेक्टिव्हला जर 10 पैकी 10 पडले की एक्झामिनरला वाटतंय पोरगं हुशार आहे. तुमच्या पुढच्या पेपरवर तसा परिणाम होत चालतो, म्हणजे तुमचा पुढचा पेपर तसा लूज चेक केला जातो. पण तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला जर 10 पैकी 5 पडले तर तुमचा पुढचा पेपर तुम्ही किती चांगला लिहिला तर तुम्हाला फुल मार्क जर 3 मार्काचा क्वेश्चन असेल तर 3 पैकी 3 मार्क पडूच शकत नाही तुम्हाला. ते तुम्हाला 2च मार्क पडणार. मग तू देणार तेवढे मार्क. पण तेच 10 मार्काचा असेल आणि किती येडा असेल आणि त्यांनी पुढचं लिहिलं त्याच्यात त्याला सिम्पॅथी मिळते तेवढी. त्याला चान्सेस असतात की 3 पैकी 3 पडतात, कारण बरोबर फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. कळालं? तुम्ही पहिला क्वेश्चन कसा लिहिताय त्याच्यावर तुमचा अख्खा बाकीचा पुढचा पेपर काय असतो डिपेंड असतो. तुमच्या रिकाम्या जागात चुकल्या, तुमचं ऑब्जेक्टिव्ह चुकलं, त्या 10 मार्काच्या क्वेश्चनला तुम्हाला 8 जरी मार्क पडले तरी समजून चाला तुम्ही 35-36च्या लेवलला आहेत फक्त. पण 10 पैकी 10 जर पडले तुम्ही 40च्या लेवलला जाऊ शकता. कळलं? मग त्याच्यामुळं ज्यांना 35 प्लस जायचंय त्यांनी हे काय करायची गरज नाही. ज्यांना 40 जायचंय त्यांना ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. आणि तेवढे मार्क पडू शकतात. 95 मार्क सायन्सला कसेही पडतात. 95च्या पुढे खेचायचं म्हणल्यावर गोष्टी महत्वाच्या राहतात. त्यासाठी ह्या गोष्टी काय गरजेच्या आहेत. मग आता इथपर्यंत कोणाला काय अडचण? मग आता लक्ष द्या की आता थोडं बेसिक मध्ये मी तुम्हाला नेतोय काय की जे मागच्या वर्षी झालंय. कळलं? मग काय झालंय मागच्या वर्षी? तर मागच्या वर्षी तुम्हाला डीएनए इन डिटेल मध्ये शिकवलेलं आहे 9वीत. कळलं? म्हणजे डबल हेलिकल स्ट्रक्चर काय आहे काय नाही, वॅटसन आणि क्रिक मॉडेल. कळलं? द्विसर्पिल आकृती मागच्या वर्षी शिकवली गेलेली तुम्हाला. म्हणजे असं काहीतरी होतं पहा. आता मी जास्त डिटेल मध्ये जात नाही त्याच्या, पण अशा गोष्टी होत्या काहीतरी. एक 3 एंड होता, एक 5 एंड होता. कळलं? याचं काहीतरी डिस्टन्स होतं, याचं काहीतरी अंतर होतं असं. कळलं? याच्यावर अशा 4 पेअर होत्या अशा. कळलं? आणि मग आणखी सांगितलं होतं की त्या बेस पेअर कशा असतात. कळलं? काय काय असतं मग? ऍडेनिन, थायमिन, ग्वानिन आणि सायटोसिन अशा 4 न्यूक्लियोटाइड बेस पेअर सांगितल्या होत्या तुम्हाला. मग ह्या एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी असतात असं सांगितलं होतं. मग कसं होतं ते की ऍडेनिन कुणाला असतो? थायमिनला. ग्वानिन कुणाला असतो? सायटोसिनला. म्हणजे समजा इथं जर ऍडेनिन असेल तर इकडे काय असणार आहे? थायमिन. इकडे जर ग्वानिन असेल तर इकडे काय असणार आहे? सायटोसिन. परत आहे असं अल्टरनेट असते. कळलं? हे असं न्यूक्लियर डीएनएचं काय होतं तुमच्या स्ट्रक्चर होतं. डीएनए कुठून आला ते मी तुम्हाला इथं सांगितलं. कळलं? म्हणजे जास्त डिटेल मध्ये जात नाही, पण ज्या बेसिक गोष्टी माहित पाहिजे तुम्हाला ते माहित पाहिजे. आलं लक्षात? ह्या गोष्टी पाहिल्या होत्या. त्याच्यामध्ये आपण काय केलं की प्युरिन्स आणि पायरिमिडिन्स मागच्या वर्षी तुम्हाला शिकवले होते. कळलं? मग प्युरिन्स कशाला म्हटलं जातं? ग्वानिन आणि ऍडेनिन यांना प्युरिन म्हटलं जातं. त्याची ट्रिक झाली गप्पू. झाली का? आणि मग 2च राहिले आता. म्हणजे आपल्याला माहिती आहे आता काय? डोळे बांधलेत, ताट पुढे, गुलाबजाम खाऊ घातलाय, शेणाचा गोळा खाली, सांगितलंय बा तुला गुलाबजाम आणि शेणाचा गोळा आहे. मग शेणाचा गोळा खाली, गुलाबजाम खाऊ घातलाय, खाली काय राहिलं? मग जर आता ग्वानिनला आणि ऍडेनिनला जर काय म्हणत असेल, प्युरिन म्हणत असेल, कळलं? तर थायमिनला आणि सायटोसिनला काय म्हणू आपण? पायरिमिडिन्स. आलं लक्षात? म्हणजे प्युरिन्स आणि पायरिमिडिन नावाच्या बेस पेअर्स होते तुम्हाला, किंवा त्यालाच आपण न्यूक्लियोटाइड बेस म्हणत होतो. कळलं? मग आता ह्या गोष्टी बेसिक होत्या तुम्हाला. कळलं? आणि डीएनए मध्ये आणि आरएनए मध्ये एक बेसिक डिफरन्स सांगितला होता की फक्त काय असतं, ऍडेनिन, थायमिन, ग्वानिन आणि सायटोसिन याच्यामध्ये एक बेस पेअर आरएनए मध्ये युरॅसिलने रिप्लेस केली जाते. कशाने? युरॅसिलने. ती तुमच्या पुस्तकात दिलेली आहे, पुढे तो पॉईंट येईल तुम्हाला. कळलं? म्हणजे डीएनए मधला आणि आरएनए मधला जर बेसिक डिफरन्स विचारला तुम्हाला तर फक्त एक बेस पेअर कशाने रिप्लेस केली जाणार आहे, किंवा एक न्यूक्लियोटाइड बेस कशाने रिप्लेस केला जाणार आहे? युरॅसिल. कळलं? हा डीएनए मधला आणि आरएनए मधला बेसिक डिफरन्स होता. त्यानंतर 9वीतच तुम्हाला आणखी 3 गोष्टी सांगितल्या होत्या की आरएनएचे 3 टाईप सांगितले होते. काय सांगितले होते? आरएनएचे 3 टाईप. कोणते कोणते? पहिला सांगितला होता आरआरएनए. कळलं? म्हणजे रायबोझोमल आरएनए. कळलं?
दुसरा सांगितला होता mRNA मेसेंजर RNA, आणि तिसरा सांगितला होता tRNA म्हणजे ट्रान्सफर RNA. ओके, आता हे लक्षात कसं ठेवायचं, हे बेस आहे, हा बेस आहे तुमचा. ओके, म्हणजे याच्यावरच आपल्याला काय करायचं, याच्यावर आपलं ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन काय डिपेंड आहे. म्हणजे RNA आपल्याला महत्वाचं आहे. कळलं? म्हणजे काय महत्वाचं आहे ते पुढे सांगतो मी तुम्हाला काय काय. मग समजून घ्या आता की हे मी जरा वेगळ्या मेथडने तुम्हाला सांगतो. म्हणजे समजा काय होतं आता की आपल्याकडे एखादा पाहुणा आला, कळलं, तो 400-500 किलोमीटर वरून येतोय, सपोज लांबून येतोय, म्हणजे सकाळी निघला असेल तो संध्याकाळी येईन आपल्यापाशी. मग आपलं आता भारतीय संस्कृती आहे आपली, बरोबर आहे का नाही? अतिथी काय भव, भूत भव, मग राक्षस भव, हैज भव, देव भव, बरोबर आहे का नाही? अतिथी म्हणजे काय असतं, अतिथी म्हणजे देवाचं रूप आहे ना ते. मग आपण लाजवाज, आपण बिनलाजीच आहेत तसे, आहे का ना? त्याच्यात आपण पुणेकर आहेत. हा, आपण अतिथी आला तरी पाणी घेणार, मग पाणी घेणार एक ग्लास घेणार का तांब्याभर घेणार, कळालं? मग त्याच्यानंतर चहा घेणार, मग ते सगळं झालं, थांबवलं आपण, जेवण करणार, किती चपात्या खाणार, किती पोळ्या खाणार, आहे का नाही? त्यात आपली एवढी चपाती, अजून देऊ का पोळी, संपली, तुम्ही अगोदरच सांगायला पाहिजे होतं. असा कार्यक्रम असतो. पण आता संस्कृती आहे आपली, म्हणजे समजा जरा गेलं नगर बिगर साईडला तर ते लोक बऱ्यापैकी मानपान ठेवतात. तिकडे संभाजीनगर साईडला गेलं, कळलं, म्हणजे औरंगाबाद म्हणतात त्याला, पण ते संभाजीनगरच म्हटलं पाहिजे. आलं लक्षात? नाही समजा तिकडे गेलं, म्हणजे बघा ना तुम्ही की आपल्या राजाचे हाल हाल करून मारले त्या माणसाने, आणि त्याला काय लोक फुलं वाहतात, त्याच्यापाशी जातात, तिथं त्याचं थडग आहे, कळलं? थडग म्हणता येणार नाही ना, काय नाही, त्याला पुरलाय म्हणावं लागेल. कळलं? खुलताबादच्या साईडला असं डोंगर आहे, त्या डोंगरावर त्याचं थडग आहे, तिथं जाते आणि फुलं वाहते निजामाच्या अवलादी. कळालं? म्हणजे ते असं नव्हतं, ते गडी असं नव्हता की त्यांनी फक्त हिंदूंनाच त्रास दिला, असा कार्यक्रम नव्हता. त्यांनी सगळ्यांनाच त्रास दिलाय, त्यांनी सुट्टी दिली नाही कोणालाच, मुस्लिमांना त्रास दिला. ते म्हणाले संगीत बिंगीत मला आवडत नाही, म्हणाले संगीत म्हणजे तुम्ही संगीत हे करता म्हणजे तुम्ही देवाची बरोबरी करता, अजिबात नाही, बंद करायचं सगळं. दारूबंदी केली त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा, कळलं? पण त्याचे ते असं वन साइड प्रेम होतं त्याची बेगम होती, कळलं? काय तिचं नाव सांगेन तुम्हाला, कळलं? पण ती त्याच्या बायकोला त्याला सावरता आलं नाही, फुल फुल ठॉय असायची, कळलं? फुल ठॉय. आणि आपण दारूबंदी करायला बघतोय, पण ते अशा माणसाचं नाव आपण एका आपल्या जिल्ह्याला दिलंय, कळलं? की ज्या जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज होते, त्यांची जहागिरी होती, कळलं? मालोजी राजे, शहाजी राजे, कळलं? त्यांच्या गड्या आहेत, त्यांचे तिथं सगळे संभाजी राजे, त्यांच्या नावावरून त्या गोष्टी काय केल्या तिथून. ते आता पडलंय नाव, जाऊ दे, मला पडलं तर पडलं, आपल्याला काय करते बदलत कधीतरी. म्हणजे तिकडचे लोक जे असतात, मी सांगतोय काय की ते जरा आदर आतिथ्य चांगलं करतात, पाहुणा एखादा आला थांबा बिंबा म्हणतात, आपल्यावर लगेच कधी जाणार आहे असं म्हणत सकाळी उठून लगेच. म्हणजे मग आता पाहुणा आला समजा, मग त्याला म्हणतो ना आपण मुक्कामाला थांबणार आहे का, असं तसं, तुला काय झोपायची काय, नीट बस की, लेक्चरला बसलाय. मग ते पाहुणा आल्यावर मग आदर आतिथ्य करतो ना आपण. मग आल्यावर गप्पा बिप्पा हाणतो, आहे का नाही? मग गप्पा बिप्पा हाणल्यावर मम्मी किचन मध्ये असते आणि पप्पा हॉल मध्ये असते ना, का वेगळं असतं तुमच्याकडे जरा, पप्पा किचन मध्ये मम्मी हॉल मध्ये, असं नसतं काय? हा. आणि मग आता मुक्कामाला थांबणार आहे तो म्हणले, आपल्याला त्याला खाऊ घालावं लागेल ना काहीतरी, बरोबर आहे का नाही? मग चांगला पाहुणा असेल समजा, तर पप्पा पाहुणे बरोबर गप्पा मारतात थोड्या, आहे का नाही? मग जेवण व्हायच्या अगोदर त्याला त्याची सेवा केली जाते, म्हणजे त्याला पापड बिपड दिला जाईल, कळलं? हा पापड म्हणजे लय चांगला असेल तो, त्याच्यात तो खाटीक असेल, माळवेळ नसेल त्याला, तर त्याची विशिष्ट सेवा केली जाते. मग त्याच्या अगोदर स्टार्टर आणले जातात ना भरपूर, लाल कलरचं, पिवळ्या कलरचं, आहे का नाही?
मग त्याला थम्सअप बिमसअप पाजलं जातं, लाल कलरचं असतं ना ते, कळालं. टीव्ही चालू असतो, तिकडे मम्मी आतमध्ये स्वयंपाक करीत असती, कळालं. आणि त्यात तुम्हाला लय बोलणे बसलेले असतात आदल्या दिवशी. पाहुणा आल्यावर तुम्हाला माहिती, पाहुणे देखत पप्पा काय हानीत नाही आपल्याला, आहे का नाही. मग मम्मी सांगती बघ त्यांचं उराकलंय का. मग तुम्ही बरोबर जाता पप्पाच्या साईडला बसता, पप्पाला जोरात चिमटा घेतात, आहे का नाही. पाहुणा असं त्याच्यामुळे पप्पाला काय करता येत नाही, पप्पा अशी बघते तुमची. तुम्ही स्वयंपाक झालाय, जोरात पप्पाला चिमटा घेतात, पप्पाला काय करताच येत नाही ना, झालाय स्वयंपाक, पप्पाला हाणता येत नाही काही नाही. पाहुणा म्हणतो तुमचा मुलगा खूप गुणी आहे, तो हुशार आहे पहिल्यापासून, कळालं. त्याचे 5 विषय गेल्यात, तरी काय हुशार आहे, छान आहे, स्मार्ट आहे. तो महिना महिना आंघोळ करीत नाही, स्मार्ट आहे. पोरगी असली की कितवीला आहे, नाही आहे अजून 7वी 8वीला, 10वीला गेली आता, कळालं. तिला 10चं स्पेलिंग येत नाही, पण चिमटा लय जोरात घेतलेला असतो ना, पप्पाला लय टेन्शन, परत चिमटा घेऊन स्वयंपाक झालाय, कळालं. म्हणजे काय केलं लक्षात घ्या, की स्वयंपाक केलाय कोणीतरी, लक्षात आलं ना मुद्दा. मग स्वयंपाक केलाय म्हणजे तयार केलंय काहीतरी, बरोबर आहे का नाही. मग RNA म्हणजे काय, रायबोझोमल RNA. लक्षात घ्या, रायबोझोमवर काय तयार होतं, रायबोझोमवर प्रोटीन्स तयार होतात, कळलं. प्रोटीन सिंथेसिस रायबोझोमवर केलं जातं, ते प्रोटीन काय करायचंय, ते तयार झालेलं प्रोटीन सगळीकडे आपल्याला ट्रान्सफर करायचंय. मग RNAचं काम काय, प्रोटीन सिंथेसिस. म्हणजे RNAचं काम तुमच्या मम्मी सारखं आहे किचन मधल्या. म्हणजे किचन मधल्या म्हणजे काय 2-3 मम्मी नसतात तुम्हाला, एकच असते, पण पाहुणे आले मम्मी किचन मध्येच असते ना. त्याचं काम म्हणजे काय, की तयार केलाय स्वयंपाक, कळलं. स्वयंपाक तयार करणं, प्रोटीन तयार करणं, हे काम कोणाचं, RNA. mRNA म्हणजे तुम्ही, कळलं. गेले चिमटा जोरात घेतला, आहे का ना, स्वयंपाक झालाय. आणि tRNA म्हणजे तुमचा भाऊ बहीण. मग झालाय, बसायचं का आता, मग बाबा म्हणतात थांब जरा 2 मिनिटं, तेवढा ग्लास संपू दे, कळलं. आणि मग ते सगळं झाल्यावर आतमधून ताट येतात ना, का असं असतं हॉलमध्ये टीव्ही बघायचं आणि किचन मध्ये येऊन जेवायचं, असं नसतं ना. हॉलमध्ये जेवतो ना आपण, हा. म्हणजे काय, की त्या किचन मधून काय होतात, ताट कुठे येतात, हॉलमध्ये येतात. म्हणजे ट्रान्सफर केलं जातं का नाही ते ताट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. म्हणजे तयार झालेलं प्रोटीन जे ते ट्रान्सफर करण्याचं काम कुणाचं असतं, tRNA. म्हणून त्याला नाव आहे ट्रान्सफर RNA, कळलं. किंवा हा मेसेज जो आहे, हा मेसेज ट्रान्सफर करण्याचं काम कुणाचं असतं, tRNA. लक्षात आला मुद्दा. RNA चे 3 प्रकार कळाले. याच्यात कोण कन्फ्युज होईल परत आता, mRNA, rRNA आणि tRNA. याच्यावरच सगळं आपला बेस आहे चॅप्टरचा डिपेंड. इथपर्यंत क्लिअर, इथपर्यंत कुणाला काही शंका. मग आता ऍक्च्युअल आपला चॅप्टर काय होतोय, सुरू होतोय. मग माझ्या मते त्याच्यामध्ये खाली बघा की युरॅसिल रिप्लेस केलेला आहे बघा, किंवा दाखवलंय त्याच्यात काय, की थायमिनच्या ऐवजी RNA मध्ये काय रिप्लेस केला जातो, युरॅसिल. आहे का पहा खाली कुठेतरी असेल. म्हणजे ते बेस आहे, तो 9वीतही तुम्हाला शिकवलं गेलेलं आहे, पण तरी समजून घ्यायचं की DNA मध्ये आणि RNA मध्ये डिफरन्स जो असतो, RNA मध्ये काय केला जातो, थायमिन रिप्लेस केला जातो, कोणी, युरॅसिल. ओके. बाकी सगळ्या बेस पेअर काय असतात, सेम असतात. DNA तुमचा डबल स्ट्रँडेड असतो, RNA तुमचा सिंगल स्ट्रँडेड असतो. म्हणजे RNA मध्ये एवढा एकच फोल्ड सापडणार तुम्हाला, डबल हेलिकल स्ट्रक्चर RNA मध्ये सापडणार का तुम्हाला, नाही. मग DNA आणि RNA शी तुम्ही इंट्रोड्यूस झाले आता नीटनेटके, क्लिअर. इथपर्यंत कुणाला काही शंका. मग आता लक्ष द्या, की आता आपला प्रॉपर चॅप्टर चालू होतो. म्हणजे आपल्याला काय करायचंय लक्षात घ्या आता. मग काय, की आपल्याला कोणत्या गावाला जायचंय पहिल्यांदा, आपल्याला गावाला कोणत्या जायचं ते कळायला पाहिजे पहिल्यांदा. मग बाकीच्या गोष्टी कळायच्या, एसटी कोणची पकडायची, बरोबर आहे का नाही. मग आता गंमत बघा, आता हे रब करू का सगळं इकडचं, हे सगळं ऑलरेडी तुमच्या बुक मध्ये आहे. असं काय त्याच्यात काय मी काय वेगळं केलंय असं काय नाही. आता बघा, समजून घ्या गोष्टी काय. लक्ष द्या. आता DNA म्हटल्यावर अंगावर काटा नाही, नाही. मग DNA पासून काय करणे, RNA तयार करणे, कळलं.
मग मी आता तुम्हाला डीएनए सांगितलं, आरएनए सांगितलं, पण आरएनएचं काम नाही सांगितलं तुम्हाला. आरएनएचे टाईप सांगितले, पण आरएनएचं मेन काम काय? आरएनएचं मेन काम आहे प्रोटीन तयार करणे. काय करणे? प्रोटीन तयार करणे. मग ते प्रोटीन काय करतोय आपण? ट्रान्सफर करतो. म्हणजे डीएनए पासून आरएनए तयार करणे आणि आरएनए पासून काय तयार करणे? प्रोटीन तयार करणे. कळलं? आणि ते प्रोटीन मग ऑल ओव्हर सगळीकडे काय करणे? प्रत्येक ऑर्गनला बिर्गनला काय करणे? प्रोव्हाइड करणे. ही जी प्रोसेस आहे, ह्या प्रोसेसला म्हटलं जातं सेंट्रल डॉग्मा. काय म्हटलं जातं याला? सेंट्रल. आता त्याला असं नाही म्हणायचं सेंट्रल म्हणजे मधला, डॉग म्हणजे कुत्रा, यमी म्हणजे मा, मधल्या कुत्र्याची आई, आहे का नाही? बरोबर ना? सेंट्रल म्हणजे मधला, डॉग म्हणजे मा कुत्रा, आणि यमी म्हणजे मा, मधल्या कुत्र्याची. तसं नाही, त्याला मराठीमध्ये सेंट्रल डॉग्मा म्हटलं जातं. म्हणजे ही एक प्रोसेस आहे. कळलं? ही एक तुमची थीम आहे, ही एक प्रोसेस आहे. असं काहीतरी प्रोसेस एक होती. कळलं? मग आता हे जे प्रोटीन आहे, हे प्रोटीन काय एकाएकी तयार होतं का डायरेक्ट? एकाएकी ट्रान्समिट होतं का? ही प्रोसेस आहे एक. आणि ही प्रोसेस 3 प्रकारात केली जाते, किंवा या प्रोसेसला काय 3 वेज आहेत. कळलं? म्हणजे काय की डीएनए पासून आरएनए तयार करणं ही एक प्रोसेस झाली. मग काय की डीएनए पासून आरएनए तयार केला, ते आरएनए पासून प्रोटीन तयार करणं. मग ते प्रोटीन तयार करण्यासाठी अमायनो ऍसिड लागणार आहेत. मग ते अमायनो ऍसिड तयार करणं. मग ते अमायनो ऍसिड तयार करण्यासाठी काहीतरी कोड लागणार आहेत. मग कोड काय करणं? म्हणजे तो मेसेज एन्क्रिप्ट करणं किंवा ते कोड तयार करणं. आणि मग ते अमायनो ऍसिड तयार झालं की त्याच्यापासून प्रोटीन तयार करणं आणि ते प्रोटीन ऑल ओव्हर बॉडीमध्ये सर्क्युलेट करणं. कळलं? ही टोटल प्रोसेस आहे. मग ह्या प्रोसेस 3 भागात डिवाइड. किती भागात? त्याला एकाला म्हटलं जातं ट्रान्सक्रिप्शन. काय म्हटलं जातं? त्याच्यानंतर ट्रान्सलेशन, आणि थर्ड प्रोसेस आहे काय? ट्रान्सलोकेशन. मुद्दा लक्षात येतोय? सगळी थीम कशी आहे? सेंट्रल थीम काय तुमची? ही आहे फक्त डीएनए पासून आरएनए तयार करणं, आरएनए पासून काय करणं? प्रोटीन. म्हणजे एका वाक्यात सांगायचं म्हटलं, पण हे सगळं करताना हे किती फेज मधून जाती गोष्ट? 3 फेज. आणि याच्यात काय डिफेक्ट आला की म्युटेशन. लक्षात आलं पॉइंट? मग आता गंमत बघा की मी तुम्हाला डीएनएचं पूर्ण स्ट्रक्चर सांगितलं, बरोबर आहे का नाही? मग डीएनए काम काय करतो? डीएनए आरएनए तयार करतो. मग डीएनए पासून आरएनए तयार करण्याची जी प्रोसेस आहे, कळलं? हिला म्हणतात ट्रान्सक्रिप्शन. आहे का बुक मध्ये? बघा तुमच्या आहे का? मग मी तुम्हाला सांगितलं होतं की डीएनए डबल स्ट्रँडेड असतो, बरोबर आहे का नाही? मग आरएनए मध्ये फरक काय राहणार? फक्त आरएनए सिंगल स्ट्रँडेड राहणार. कळलं? आणि त्याच्यामधला जो थायमिन आहे, तो थायमिन डीएनए मधला कशाने रिप्लेस केला जाणार? आरएनए मध्ये. पॉइंट लक्षात आला? डीएनए पासून आरएनए तयार करणे. तो कसा तयार करणे? आता मी सांगितलं त्याला 2 एंड असतात डीएनए ला, 3' एंड एक आणि 5' एंड एक. कळलं? पण आरएनए मध्ये एकच एंड असतो, म्हणजे एकच स्ट्रँड असणार आहे, फक्त सिंगल स्ट्रक्चर. कळलं? जसं तिकडे डबल हेलिकल होतं, तसं इकडे काय असणार आहे? एकच सिंगल असणार. डीएनए पासून सिंपल साध्या सोप्या भाषेत आरएनए तयार करण्याची प्रोसेस जी आहे, हिला काय म्हणतो आपण? ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सक्रिप्शन लक्षात आलं? म्हणजे हा मुद्दा सगळा तुमचा ट्रान्सक्रिप्शन म्हणजे. मग क्वेश्चन जर आला तर 2 किंवा 3 मार्काला येतो. डायग्राम एक नीटनेटकी लागते तुमची. येतंय लक्षात? म्हणजे तुम्हाला याच्यातही ते लक्षात येईल की काय होतं काय नाही नक्की, की आरएनए न्यूक्लियोटाइड. कळलं? तिकडे आरएनए पॉलिमरेज काय आहे काय नाही, फक्त नीटनेटक्या लक्षात ठेवा गोष्टी. 2 नंबरचा मुद्दा आता लक्षात घ्या. ट्रान्सलेशन. आता ट्रान्सलेट करतो म्हणजे काय करतो? भाषांतर करतो आपण. ट्रान्सलेट करणं म्हणजे मग त्याला मराठीमध्ये भाषांतरण म्हणतात. पहिल्याला प्रतिलेखन म्हणतात. कळलं? पहिलं काय? ट्रान्सक्रिप्ट करणं म्हणजे काय करणं? प्रतिलेखन करणं. ट्रान्सलेट करणं म्हणजे काय करणं? भाषांतर. ट्रान्सलोकेट करणं म्हणजे काय करणं? स्थानांतर करणं. कळलं? मग आता आपण सेकंड पार्ट पाहतोय काय? ट्रान्सलेशन. मग आता बघा की ही सगळी गोष्ट जी आहे आता, की बाबा काय झालंय? आरएनए तयार झालाय. कळलं? मग पुढच्या पेजवर सांगितलंय, लक्षात घ्या. तो आरएनए तयार कुठे झालाय? बघा, डीएनए मधून आरएनए तयार झालाय. तो कुठे निघतोय आता? तो सायटोप्लाझम कडे यायचा प्रयत्न करतोय. आहे का? पहा, सापडलं का? बघा, आहे का? येतोय का सायटोप्लाझम मध्ये? बघा, डीएनए कुठं होता तुमचा? डीएनए कुठं असतो माहिती ना? न्यूक्लियस मध्ये असतो. कुठं असतो? म्हणजे समजा हे जो तुम्हाला दिसतंय ना आतमध्ये, याला न्यूक्लियस म्हणून चालतं. आता तो बाहेर निघतोय सायटोप्लाझम कडे. कुठं निघतोय आता?
कळलं? म्हणजे समजा काय आहे, एक तळ आहे, तळ, एक स्विमिंग पूल आहे, कळलं? त्या स्विमिंग पूल मधलं जे पाणी आहे ना, पाणी, त्याला सायटोप्लाझम म्हणतात. त्या स्विमिंग पूलचा तळ तळ आहे ना, तळ, तो तुमचा न्यूक्लियस झाला असं समजा. आणि त्या स्विमिंग पूल मध्ये जे पावतात ना माणसं, आपण तिथं स्विम करतो ना, ते झाले सेलचे ऑर्गनल सगळे. आता मुद्दा लक्षात आला. मग आता त्या तळापासून किंवा त्या न्यूक्लियस पासून जो आरएनए तयार झालाय तो कुठं येत चाललाय आता? सायटोप्लाझम कडे. मग तो आरएनए सायटोप्लाझम कडे येतोय, मग निसता येतोय का तो? नाही, तर तो काय करून येतोय? तो काहीतरी सिग्नल घेऊन येतोय, तो काहीतरी मेसेज घेऊन येतोय. काय मेसेज घेऊन येतोय? की माझ्याकडे अशा अशा गोष्टी आहेत, मला न्यूक्लियसनी हे सांगितलंय, आणि तू या गोष्टीपासून हे तयार कर. कळलं? मग तो काय कशाचे मेसेज घेऊन येतोय? तो कोडच्या स्वरूपात अमायनो ऍसिड तयार करण्याचे मेसेज घेऊन येतोय. लक्षात आला मुद्दा? कशाच्या स्वरूपात येतोय तो? कोडच्या स्वरूपात. काय तयार करायचं? अमायनो ऍसिड. मग अमायनो ऍसिड्स काय आहेत? अमायनो ऍसिड्स आर द प्रिकर्सर्स ऑफ द प्रोटीन. म्हणजे अमायनो ऍसिड पासून काय तयार होतं? प्रोटीन. म्हणजे प्रोटीन तयार करण्यासाठी कोणते अमायनो ऍसिड लागतात हे सांगण्याचं काम कोण करतंय? न्यूक्लियस मधला आरएनए डीएनए पासून झालेला तयार झालेला करतोय. मग तो न्यूक्लियस पासून कुठे येतोय? सायटोप्लाझम कडे येतोय. आलं लक्षात? कुठे येतोय तो? सायटोप्लाझम कडे. येताना काय करतोय तो? तो कोड घेऊन येतोय, तो संदेश घेऊन येतोय, तो सिग्नल घेऊन येतोय. कोणाच्या स्वरूपात येतोय? अमायनो ऍसिडच्या. मग अमायनो ऍसिडच्या स्वरूपात न्यूक्लियस मधून निघून सायटोप्लाझम कडे येणारा जो आरएनए आहे, की जो काय करतोय? जो काहीतरी कोड घेऊन येतोय, आणि त्या कोडच्या माध्यमातून काय होतंय? प्रोटीन तयार होतंय. ही जी प्रोसेस आहे सगळी, हिला म्हणतात ट्रान्सलेशन. मुद्दा लक्षात आला? हा? मग प्रत्येक अमायनो ऍसिड पासून वेगवेगळ्या प्रकारचं प्रोटीन काय होऊ शकतं? तयार होऊ शकतं. मग हा कोड घेऊन येताना हा एका एका कोडच्या स्वरूपात येतो का? नाही, तो 3-3च्या पेअरने येतो. कसा येतो तो? 3-3च्या पेअरने. म्हणजे ऍडेनिन, थायमिन, ग्वानिन, सायटोसिन, थायमिन, ऍडेनिन, अशा 3-3च्या पेअरने काय होणार तो? येणार. म्हणजे ते तुम्हाला बघा इथं दिसतंय, हे दाखवलंय काय? दिसतंय काय? आणि हे 3, हे जे दिसतंय ना, हे कोड येते. लक्षात आला मुद्दा? मग तो कोडच्या स्वरूपात काय होतंय? येते. मग ते 3च्या कोड मध्ये येते, म्हणून त्याला म्हणतात ट्रिपलेट कोडॉन. काय म्हणतात त्याला? ट्रिपलेट कोडॉन. 3-3च्या कोड मध्ये येतंय ना, म्हणून त्याला काय म्हटलं जातं? ट्रिपलेट कोडॉन. मग ही जी प्रोसेस आहे, हिला आपण काय म्हणतो? हिला आपण म्हणतो ट्रान्सलेशन. मुद्दा लक्षात आला? मग मला सांगा आता, इथं ट्रान्सफर होतंय का नाही? मग ट्रान्सफर कोण करतोय? कोणता आरएनए करतो ट्रान्सफर? बरोबर आहे. म्हणजे बघा, मेसेज देतो एमआरएनए, ट्रान्सफर करतो टीआरएनए. कळलं? मग इथं मेसेज आलाय, सॉरी हा, मेसेज म्हणजे एमआरएनए. मग एमआरएनए दिसतोय का बघा ट्रान्सलेशन मध्ये तुम्हाला? कळलं का मी तुम्हाला टीएमआर अगोदर का सांगितलं होतं? मुद्दा लक्षात येतोय? आता ट्रान्सक्रिप्शन क्लिअर झालं, क्रिस्टल क्लिअर. ट्रान्सलेशन बी कळालं. हा, म्हणजे ही आकृती कळालं. म्हणजे ह्या आकृतीमधला अर्धाच पार्ट पहा. म्हणजे इथंच याच्यातच दिसतंय तुम्हाला सगळं, ते इकडे आलेला पार्ट सगळा. पण क्रिस्टल क्लिअर आता इथपर्यंत. याच्यात काय अडचण कुणाला? आता 3 नंबरचा मुद्दा बघा, काय? ट्रान्सलोकेशन. म्हणजे आता काय करायचं? प्रोटीन तयार करायचे, ते प्रोटीन देऊन टाकायचे एकमेकाला. कळालं? मग ह्याच्यामध्ये काय केलं जातं? इथं कोणाचा रोल राहील? मग आता ट्रान्सफर आरएनए म्हणजे टीआरएनए. मग बघा, ट्रान्सलोकेशन मध्ये टीआरएनएचा रोल आहे का पहिला? आहे का? मग आता हिथं गंमत काय होती लक्षात घ्या, की तयार झालेले प्रोटीनचे कोड जे आहेत. आता त्याच्या अगोदर एक गोष्ट सांगायची राहिली, की भारतीय ओरिजिनचा सायंटिस्ट आहे हरगोविंद खुराना. आहे का? त्यांनी काय केलेलं आहे, की 20 अमायनो ऍसिडची डिस्कव्हरी केलेली आहे. सापडलं का? म्हणजे ते कंबाईन मध्ये आणखी एक त्यांच्या बरोबर कलिग होता, पण त्याच्यामुळे त्यांना 1967 का 1968 साली, आहे का बघा, 68 साली काय केलं गेलेलं आहे? नोबेल प्राइज देण्यात आलेलं. त्याच्यावर एक रिकामी जागा आली तर येऊ. आता लक्षात घ्या, की कोड झालाय, अमायनो ऍसिड तयार झाले, ट्रिपलेट कोडॉन आहे आपल्याकडे. मग या ट्रिपलेट कोडॉनला विरुद्ध एक गोष्ट असते, त्याला म्हणतात अँटी कोडॉन. मग त्याच्यासारखीच काय? त्याच्यात अपोजिट 3 कोड तयार असतात अगोदरच, त्याला म्हणतात अँटी कोडॉन. मग लक्षात घ्या, की हे जे तयार झालेलं प्रोटीन आहे कोडॉनच्या स्वरूपात, हे 3-3च्या ग्रुपने पलीकडे पलीकडे पुढे पुढे सरकण्याची प्रोसेस जी आहे ना, याला म्हणतात ट्रान्सलोकेशन. लक्षात आला मुद्दा? मग तयार झालेलं प्रोटीन आहे त्या कोडॉन मध्ये आता, आणि मग ते कसं सरकतं? की आळही सारखं सरकतं. म्हणजे इथं आता दिसतंय तुम्हाला हे 3-3 कोडॉन. हा 3 कोडॉन असा एका एका ह्याने नाही सरकत. तो इथं आला पहिल्यांदा, इथं असा,
की तो इथून इथं नाही जाणार, तो डायरेक्ट इथून इथं उडी मारणार अशी 3-3च्या याने, परत 3-3च्या याने, परत 3-3च्या याने, परत 3-3च्या याने, परत 3-3च्या याने. लक्षात येतोय मुद्दा? म्हणजे काय की तुमच्या टीआरएनएच्या मदतीने जे 3 कोडॉन आहेत कळलं, ते 3-3च्या डिस्टन्सने पुढे पुढे सरकण्याची प्रक्रिया जी आहे हिला म्हणतात ट्रान्सलोकेशन. पॉइंट लक्षात आला? मग डेफिनेशन दिली का पाहते आहे का? काय सांगितलंय? The ribosome keeps on moving from one end of the mRNA to other end by the distance of triplet codon. म्हणजे 3-3च्या कोडॉनने कळलं, इज कॉल्ड ॲज ट्रान्स. पॉइंट लक्षात आला? फिगर नीटनेटक्या पाहिजे आणि कन्सेप्ट समजला पाहिजे. कन्सेप्ट लक्षात आला? काय काय नाही, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन कळालं? इथपर्यंत कोणाला काय शंका? क्लिअर ना? आता लक्ष द्या की आता मी तुम्हाला बेस पेअर सांगितल्या, सगळं सांगितलं, कोडॉन बी सांगितले, म्हणजे ॲडेनिन, थायमिन, ग्वानिन, सायटोसिन असे 4 असतात. आणि आला तर आरएनए मध्ये काय येतो? युरॅसिल येतो. मग हे आपल्या बॉडीमध्ये फिक्स सिक्वेन्स असते प्रत्येकाच्या जीन मध्ये. पण जर काय झालं की असे 3 कोड आहेत, म्हणजे समजा हा ॲडेनिन आहे, हा थायमिन आहे, हा सायटोसिन आहे, बरोबर आहे. परत इथं समजा ग्वानिन येईल, पण याच्यामध्ये जर याच्या सिक्वेन्स मध्ये जर चेंज झाला तर कळलं? म्हणजे लक्षात घ्या की प्रत्येक बेस पेअरचं काम काय होतं की प्रत्येक बेस पेअरचं वेगळं फंक्शन आहे, प्रत्येक कोडचं काय, प्रत्येक कोडॉनचं काय वेगळं फंक्शन आहे. पण त्या कोडॉनच्या जर सिक्वेन्स मध्ये चेंज झाला तर त्याच्यामुळे काय होतं, म्हणजे एखादा कोडॉन आहे की जो हिमोग्लोबिन तयार करतोय, त्या हिमोग्लोबिनच्या सिक्वेन्स मध्ये जर चेंज झाला तर हिमोग्लोबिन तयार होणार आहे का? मग हिमोग्लोबिन तयार होत नाही म्हणजे रक्तामध्ये आयरन तयार होणार आहे का? मग आयरन तयार होत नाही म्हणजे रक्तात ऑक्सिजन येणार आहे का? आणि ऑक्सिजन रक्तात जर प्रोव्हाइड होत नाही तर काय होणार? तुम्हाला एनिमिया होणार, सिकल सेल एनिमिया. जीन मध्ये चेंज होतोय डायरेक्ट, म्हणजे तुमच्या लेकरा बाळांनाही परत काय होणार आहे कार्यक्रम? तोच होणार. मग डायबिटीजचाही तसंच कार्यक्रम असतो, सल्फाईड चेन मध्ये चेंज होऊन जातो सारा, तिथंही काय होऊन जातं? तेच कुठाने. क्लीन फिल्टर सिंड्रोम म्हणजे काय? डायरेक्ट गुणसूत्रातच चेंज होऊन जातो, कळलं? तिथंही तेच. अल्बिनिझम मध्ये काय? त्याच गोष्टी, म्हणजे सगळं शरीर व्हाईट पडतं, डोळे लाल होतात, ज्या ज्या गोष्टी काळ्या आहेत, आपल्या केस काळे आहेत ते पांढरे होऊन जातात, डोळ्यातल्या आतमधले जे आपले बुबुळे आपले डोळ्यातले ते काळे, त्याचा कलर सगळा निघून जातो काळा आणि रेड कलर होतो, म्हणजे सशासारखं दिसतो आपण, त्याला अल्बिनिझम म्हणतात. मेलेनिन जे आपल्या बॉडीमध्ये की ज्याच्याद्वारे आपला कलर डिटेक्ट केला जातो, गोरं किंवा काळं ठरतं, ते मेलेनिन पूर्णपणेच नष्ट होऊन जातं, शरीर सगळं स्किन सगळी काय होऊन जाते? त्याला अल्बिनिझम म्हणतात. म्हणजे काय की ज्या वेळेस काय होईल की हे जे कोडॉन आहेत ह्यांच्या कोडॉन मधल्या सिक्वेन्स मध्ये ज्या वेळेस चेंज घडून येईल त्यावेळेस काय घडणार आहे? म्युटेशन. आणि म्युटेशन मुळे वेगवेगळ्या ॲबनॉर्मॅलिटीज येऊ शकतात, कळलं? वेगवेगळे डिसीज येऊ शकतात. मग त्याच्यामध्ये कोणते कोणते डिसीज आहेत? पहिला आहे डायबिटीस मलायटस, दुसरा आहे कॅन्सर, तिसरा काय आहे? सिकल सेल एनिमिया, चौथा आहे क्लीन फिल्टर सिंड्रोम, पाचवा आहे अल्बिनिझम. तुमच्या पुस्तकात 1-2च आहेत. ओके, ह्या गोष्टी मी ज्या सांगितल्यात ह्या कुठे आहेत? सगळ्या 9वीच्या बुकमध्ये. इथपर्यंत क्लिअर? म्युटेशन कळालं? मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे काय तुमचा, हा तुमचा पहिला पार्ट आहे. हेरिडिटी इथपर्यंतचे तुम्हाला कळालं? ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन अँड म्युटेशन. इथपर्यंत तुम्हाला काय शंका? क्लिअर?